महत्वाची बातमी पुण्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये कालवा समितीची बैठक ही सुरू झालेली आहे। रोहित पवार अजित पवारांच्या भेटीसाठी सर्किट हाऊसवर दाखल झालेले आहेत। या महत्त्वपूर्ण बैठकीला आता सुरुवात झाली आहे। कालवा समितीच्या बैठकीसाठी रोहित पवार हे दाखल झालेले आहेत। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही कालवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। पाणी प्रश्न हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच अनुषंगाने या कालवा समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीसाठी आता रोहित पवार सुद्धा पोहोचलेले आहेत। पुण्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये कालवा समितीची बैठक ही सुरू झालेली आहे। रोहित पवार अजित पवारांच्या भेटीसाठी सर्किट हाऊसवर पोहोचलेले आहेत। कालवा समितीच्या बैठकीसाठी रोहित पवार हे सुद्धा दाखल झालेले आहेत। पुण्यामधून महत्त्वाची बातमी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण TV9 मराठीवर पाहताय। नेते मंडळी सुद्धा या कालवा समितीच्या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत आणि रोहित पवार सुद्धा या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की रोहित पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं आपण पाहतोय। विविध मुद्द्यांवरून रोहित पवार जे ते प्रत्युत्तर देत आहेत आणि आता कालवा समितीची ही बैठक होते। या बैठकीसाठी रोहित पवार सुद्धा पोहोचलेले आहेत। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अभिजित, सध्याचे अपडेट्स। वृषाली, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावरती आहेत आणि आज सकाळी 7 वाजल्यापासून अजित पवारांच्या बैठकीचा धडाडा जो आहे तो सुरू झालेला आहे। पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये आज महत्त्वाच्या बैठकी ज्या आहेत ते पार पडणार आहेत आणि त्यातच कालवा समितीची जी बैठक आहे या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार स्वतः या बैठकीला दाखल झालेले आहेत। यासह पुणे जिल्ह्यातील आणि नगर जिल्ह्यातील अनेक आमदार अजित पवारांच्या बैठकीसाठी पोहोचलेले पाहायला मिळतात। सकाळी 7 वाजल्यापासून या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि रोहित पवार स्वतः कर्जत जामखेडचा पाणी प्रश्न घेऊन जो आहे तो या कालवा समितीच्या बैठकीसाठी आता दाखल झालेले पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि रोहित पवार यांच्यामध्ये आपण पाहतोय की कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत होता आणि त्यानंतर पहिल्यांदाच या बैठकीसाठी जे आहे प्रशासकीय बैठकासाठी रोहित पवार अजित पवारांकडे पोहोचलेले आहेत। त्यासह माजी आमदार आहेत कर्जत जामखेडचे राम शिंदे ते देखील या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। खरं तर खडकवासला धरण साखळी क्षेत्रातला पाणी साठा लक्षात घेता पुणे शहराच्या पाण्याची देखील चर्चा या कालवा समितीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने सगळे स्थानिक आमदार असतील, सहकार मंत्री असतील दिलीप वळसे पाटील हे देखील आता पोहोचलेले पाहायला मिळतात आणि नेमकं अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात या बैठकीत काय चर्चा होते, नेमकं कालवा समितीच्या बैठकीनंतर दोघांची एकत्रित भेट होते का वैशाली, हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। जवळपास 3 तास इथून पुढे ही बैठक चालणार आहे। वैशाली, धन्यवाद अभिजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।